पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर एक 26 वर्षीय तरुणी बसलेली होती। तिला ज्या गावाला जायचंय त्या गावाला जाण्याची बसची ती वाट पाहत होती। पण मात्र त्या ठिकाणी वाट पाहत असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्या तरुणीला विचारू लागला की ताई तुम्हाला कुठं जायचंय। जेव्हा त्या तरुणीने सांगितलं तिला त्या ठिकाणी जायचंय तेव्हा तो व्यक्ती त्या तरुणीला म्हणला की ती बस या ठिकाणी लागत नाही, ती बस दुसऱ्या ठिकाणी लागते। सुरुवातीला त्या महिलेला त्याच्यावर संशय आला, पण मात्र ती त्याच्यासोबत गेली नाही। पण मात्र जेव्हा त्या व्यक्तीनं त्या तरुणीला विश्वासात घेतलं आणि चला ती बस कुठं लागते मी तुम्हाला दाखवतो असं त्या तरुणीला म्हणला, तेव्हा ती तरुणी त्या व्यक्तीसोबत त्या बसपर्यंत गेली। आणि बसपर्यंत गेल्यानंतर जेव्हा बसमध्ये अंधार होता तेव्हा तो व्यक्ती त्या तरुणीला म्हणला की तुम्ही आतमध्ये जा, बॅटरी लावून बघा। तेव्हा ती महिला ती तरुणी आतमध्ये गेली आणि तिच्या पाठीमागच तो व्यक्ती गेला आणि त्या तरुणीसोबत त्या बसमध्येच नको ते प्रकार घडला। आणि यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली। पण मात्र त्या महिलेबरोबर जेव्हा तो पुरुष जबरदस्ती करत होता तेव्हा त्या तरुणीनं त्याला विरोध का केला नाही, आरडाओरडा का केला नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी काही जण उपस्थित करू लागले आहेत। पण मात्र नेमकं विरोध का केला नाही हेच आपला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 25 फेब्रुवारी 2025च्या पहाटे 5:30च्या सुमारासची। या ठिकाणी एक तरुणी ही फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्टँडवर बसलेली होती आणि बसलेली असताना त्या ठिकाणी एक व्यक्ती आला आणि तो व्यक्ती त्या तरुणीला म्हणू लागला की तुम्हाला नेमकं कुठं जायचं आहे। तेव्हा त्या तरुणीनं सांगितलं की तिला फलटणला जायचं आहे। तेव्हा तो व्यक्ती म्हणला की या ठिकाणी फलटणची बस लागत नाही, फलटणला जाणारी बस तर दुसऱ्या ठिकाणी लागते। ती तरुणी म्हणली नाही नाही फलटणला जाणारी बस इथंच लागते, मी नेहमी जाते, मला माहिती आहे। पण त्याने सांगितलं की ती जी गाडी आहे ती मुक्कामी आहे आणि ती पलीकडे थांबलेली आहे। तेव्हा त्या तरुणीला त्याच्यावर संशय आला आणि त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। पण मात्र त्यानं अजूनही त्या तरुणीला विश्वासात घेतलं आणि चला तुम्हाला ती बस दाखवतो, ती कुठं थांबली आहे हे दाखवतो असं म्हणून त्या तरुणीला घेऊन तो त्या बसच्या जवळ गेला। आता जेव्हा बसच्या जवळ गेला तेव्हा बसमध्ये अंधार होता, तेव्हा त्यानं तिला टॉर्च लावायला सांगितलं आणि आतमध्ये जाण्यास सांगितलं। आता जेव्हा ती तरुणी आतमध्ये गेली तिच्या पाठीमागं तो पुरुष सुद्धा गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या तरुणीसोबत त्यानं नको ते कृत्य केलं। 2 वेळा तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रकार त्यानं केला आणि तिला धमकावलं, तिचा गळा दाबला, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि अशी धमकी देऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि त्या ठिकाणाहून तो पसार झाला, फरार झाला। आता फरार झाल्यानंतर ती जी तरुणी आहे ती मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती, काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं। तिनं आरडाओरडा करायचा प्रयत्न केला होता, आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र त्या व्यक्तीनं त्या तरुणीचा गळा दाबलेला होता, तोंड दाबलेलं होतं आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती। म्हणून तिनं कोणालाही घडलेला प्रकार सांगितला नाही, एका व्यक्तीला सांगितला होता पण मात्र त्यांनी सुद्धा तिची मदत केली नाही असं आपल्याला काही बातम्याच्या आधारे समजतं। पण मात्र जेव्हा तिला फलटणला जाण्यासाठी बस मिळाली त्या फलटणच्या बसमध्ये ती बसली होती आणि काही अंतरावर सुद्धा गेली होती। पण मात्र तिच्यासोबत जो प्रकार घडला तिनं तो प्रकार तिच्या एका जवळच्या मित्राला सांगितलेला होता। तेव्हा त्या मित्रानं तिला तात्काळ खाली उतरून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कर असं सांगितलेलं होतं। तेव्हा त्या तरुणीनं तात्काळ जवळचं स्वारगेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल होताच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि स्वारगेट बस स्टँडवर लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत ते CCTV कॅमेरे तपासायला सुरुवात केली। जेव्हा CCTV कॅमेरे तपासायला सुरुवात केली तेव्हा समजलं की तो व्यक्ती त्या महिलेला घेऊन बसमध्ये जातोय आणि बसमधून सुद्धा वापस येतोय। पण मात्र तो नेमका कुठं गेला काय गेला पोलिसांनी याची गांभीर्यानं चौकशी केली, तपास केला आणि त्या आरोपीची ओळख सुद्धा पटली। आता त्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि लवकरच त्या आरोपीला
पकडलं जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेली ही संपूर्ण घटना आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसं पाहायला गेलं तर स्वारगेट बस स्टँड हे नेहमी गजबजलेलं असतं, गर्दीचं असतं आणि पहाटेच्या सुमाराससुद्धा त्या ठिकाणी गर्दी होती. पण मात्र या अशा आरोपींची नेमकी हिंमत कशामुळे वाढते, काय वाढते, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे होते ते नेमके काय करत होते यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.